झी युवाच्या लॉन्चचा अँकरिंग करतोय आपण हं. आणि तुला या शब्दांचा जर अर्थ कळत नसेल ना तर बरोबर आहे म्हणा तसंही त्यासाठी ना तरुण असावं लागतं. एक मिनिट, व्हॉट डू यू मीन? मी तरुणच आहे. वयाचा मुद्दा नाही आहे ग, मनानी, ॲटिट्यूडनी, स्पिरिटनी तशी तू असतीस ना तर मी बोललेल्या सगळ्या शब्दांचा अर्थ माइंड ब्लोईंग, फॅन्टॅस्टिक अँड आउट ऑफ द वर्ल्ड असा आहे हे तुला कळलं असतं. अच्छा, असं आहे कळलं का? काय? अशी वेगळीच भाषा आहे का ही तुमची? हरकत नाही. तुला कळलं नाही तर या सगळ्यांना कळलंय कारण ऑल ऑफ देम आर यंग ॲट हार्ट अँड सम ऑफ देम आर ॲक्च्युली व्हेरी यंग. लाईक सगळेच आहे काय उगाच नावं कशाला. हां ओके फाईन, एक्झॅक्टली. तर या आणि अशाच यंग ॲट हार्ट प्रेक्षकांसाठी झी नेटवर्कची ही नवी कोरी करकरीत वाहिनी झी युवा. झी मराठी, झी टॉकीज, झी स्टुडिओ असे एकाहून एक जबरदस्त ब्रँड्स असलेल्या झी नेटवर्कनी मराठी भाषेतला एक तगडा चॅनल काढलाय. Good evening, everyone, and I'd like to thank each one of you for being here today to welcome our new channel from the Z Network. And to answer your question, Z has always been a pioneer, and we believe there is a need and an opportunity to give focused entertainment to young India. And this is the step in that direction. So we're very happy to bring to you Z Yuva, Nave Parva, Yuva Sarva. वन अँड ओनली पूजा सावंत, प्लीज वेलकम विथ द बनमस्का कास्ट. शिवराज वायचळ, शिवानी रांगोळे आणि ज्योती सुभाष. बनमस्का आय थिंक ही खूप क्यूट आणि रोमॅन्टिक अशी एक छान लव्ह स्टोरी आहे जी आम्हाला पाहायला मिळणार आहे. शिवानी, शिवराज आणि ताई ऑफकोर्स खूपच फ्रेश दिसत आहेत ह्यात सगळे. आणि वैभव ते म्हणतात ना की बन हा मस्क्याशिवाय ड्राय असतो, सो आपली लाईफ पण प्रेमाशिवाय ड्राय असते. आई वा गं. वा वा. कळलं ना तुला काय कळलं म्हणायचंय कळलं मला? कळलं. सो आय थिंक खूपच रोमॅन्टिक आणि खूप फ्रेश असा हा न्यू शो आहे. या शोला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना, खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. पूजा खरंच माझं पण आयुष्य ना असं बनसारखं ड्राय आहे. अरे तुझं काय मस्त, रे हा. सारखं सारखं? गप ना जरा. आपण पुढे जाऊया. पुढे पुढे जाऊया. शिवानी नाही, मला आधी ज्योती मावशीशी बोलायचं असेल तर तुझं काय? तर ज्योती मावशी, तू आम्हाला आमच्यापैकीच एक वाटतेस. इनफॅक्ट तू अशी, आम्ही तुला नेहमी अशी चिल्ड आउट आजी म्हणूनच पाहिलेलं आहे. तर झी युवा सारख्या चॅनलशी असोसिएट होताना काय वाटतंय? अरे ग्रेट वाटते. आणि तू आजी म्हणतेस, आजी वगैरे मिथ आहे अगं, अफवा आहे ती. ॲक्च्युली मी माझ्या बाबतीत काय होतं गेले काही वर्ष माहिती आहे का, माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मी 1 वर्षांनी लहान होती. आणि तुझं सांगू ते मी ॲक्च्युली ना हा माझ्यापेक्षा 8 महिने 8 दिवसांनी फक्त मोठा आहे. तर असे आम्ही सगळे तरुण मंडळी ह्याच्यामध्ये एकत्र आलो आहोत. वा, क्या बात. थँक्यू. शिवानी यू आर लुकिंग ब्युटिफुल म्हणजे ॲज युजल. Thank you. या सिरियलमध्ये तुझ्या कॅरेक्टरचं नाव आहे मैत्री, राईट? तर शिवानी आणि मैत्रीमध्ये काय साम्य आहे? मैत्रीचं जे कॅरेक्टर, ती व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे आणि ती भयानक एनर्जेटिक आहे. तिच्या मनात जे काही आहे ती सगळं पटापट बोलते, बडबडी आहे. आणि मी पण खूप एक्स्ट्रोवर्ट आहे, त्यामुळे मला वाटतं की ही सिमिलॅरिटी आहे. म्हणजे ह्यांना जास्त माहिती आहे की ती बडबडी येते. आणि येस, खूप छान पॉझिटिव्ह आणि फ्रेश असं हे कॅरेक्टर आहे. वंडरफुल. पुन्हा एकदा या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू. तुमच्या सगळ्या टीमला बनमस्काच्या आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. ऑल द व्हेरी. थँक्यू. थँक्यू. झी युवावरचे सगळेच प्रोग्राम्स असे आहेत की यू विल नॉट मिस अ सिंगल एपिसोड. म्हणजे बघा, संध्याकाळी 7 वाजता सिरियल्सची जी माळ लागणार आहे ना, ती डायरेक्ट रात्री 9:30 पर्यंत. अच्छा, माळ म्हणजे दिवाळीत आपण 10,000ची माळ लावतो अगदी अरे तशी. तशीच कडकड एकदम. क्या बात आहे. मला तरी हे काय वाटतं माहिती आहे का, झी युवा ही एक नॉनस्टॉप पार्टीच वाटते मला, यु नो. करेक्ट. Yeah. आणि ही पार्टी सुरू करणारा पहिला डेली सोप आहे फ्रेशर्स. फ्रेशर्स. मला आवडेल यात काम करायला. कुठे ऑडिशन्स वगैरे चालू आहेत का? टाळ्या पण जरा करूया. थांब. जरा त्या फ्रेशर्सचा लुक बघ, ती टीम बघ, मग स्वतःकडे बघ आणि मग विचार कर की हे सगळं तुला झेपणार आहे का. गेली कित्येक वर्ष माझ्यावर बरेच आरोप होत होते की तू नेहमी सई, स्वप्नील, अंकुश बरोबरच काम करतोस. मला आधी वाटत होतं हे आरोप करतात,
देन आय रिअलाइज की ते खरंच मला माझ्या हिताची गोष्ट सांगतात, कारण दे हॅव रिअलाइज अँड नाव आय हॅव रिअलाइज की मी माझ्या एजच्या मुलांबरोबर काम केलं पाहिजे इन्स्टेड ऑफ वर्किंग विथ. सो येस, आय एम वर्किंग विथ फ्रेशर्स नाव. अँड फ्रेशर्स ही जी सिरियल आहे, जसं टायटल सजेस्ट करतं, फ्रेशर्स, नव्याने कॉलेजमध्ये एंट्रेस आलेली ही मुलं आहेत. कोणी नाशिकवरून आलं आहे, कोणी लातूरवरून आलं आहे, कोणी पुण्यावरून आलं आहे, आणि प्रत्येकाच्या डोळ्यात एक स्वप्न आहे, प्रत्येकाच्या काही ॲम्बिशन्स आहेत, प्रत्येकाचे काही प्लान्स आहेत, आणि ते प्लान्स, त्या ॲम्बिशन्स त्या पूर्ण होतील की नाही, प्लॅन सक्सेसफुल होतील की नाही, ते या सिरियलमधनं आपल्याला बघायला मिळणार आहे. ही त्यांची गोष्ट आहे. क्या वा वा वा, क्या बात आहे. रश्मी, आम्हाला सांग, तू यामध्ये मनवा हे कॅरेक्टर करतेस, काय सांगशील या मनवाबद्दल? ही मनवा खूप मनमिळाऊ आहे. तिला फ्रेंडशिप करायला खूप आवडतं आणि तिचे थॉट्स खूप मॉडर्न आहेत, पण ती संस्कृतीशी जोडलेली आहे. पण तिला ना एक ॲडिक्शन आहे, हां, ते म्हणजे सेल्फी काढण्याचं. आता आज या स्पेशल ओकेजनवर सेल्फी काढूया आपण. क्या बात आहे. थँक्यू सो मच. फ्रेशर्सच्या संपूर्ण टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट. आत्ता मी इथे इन्व्हाइट करणार आहे आपल्या एका स्टनिंग, सेन्शुअस, टॅलेंटेड आणि रॉकिंग मैत्रिणीला. एक मिनिट. स्टनिंग, सेन्शुअस आणि रॉकिंग मैत्रीण म्हणजे सोनाली कुलकर्णी. कमाल. पहिल्यात नो नीड टू गेस, प्लीज वेलकम वन अँड ओनली सोनाली कुलकर्णी अलॉंग विथ द कास्ट ऑफ लव लग्न लोचा. फायनली आपल्यासाठी, युवा पिढीसाठी त्यांच्या भावना, त्यांचे नातेसंबंध, त्यांच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी जी आपण रिलेट करू शकू, अशा पद्धतीचं हे चॅनल, एक नवीन पर्व सुरू होतो आहे. अतिशय मनापासून हार्दिक शुभेच्छा या चॅनलला. आणि मला खूप उत्सुकता आहे की काय काय बघायला मिळणार आहे, कशा पद्धतीचे शोज असणार आहेत, फ्रेश चेहरे दिसणार आहेत, फ्रेश रायटर्स येणार आहेत, नवीन नवीन कॉन्सेप्ट्स असणार आहेत, डिरेक्टर्स असणार आहेत, आणि आय एम शुअर इट विल बी अ ट्रीट. बरं सक्षम, आम्हाला असं कळलंय की या सिरियलमध्ये ना तुझ्याच्याने एक पण मुलगी पटत नाही. हो, अरे पटत नाही असं नाही, त्याचं लग्न ठरत नाहीये. बापरे, म्हणजे काहीच होत नाहीये का? प्रॉब्लेम काय आहे? नाही, ॲक्च्युली लोचा हा आहे की मला माझ्या मनासारखी मुलगीच मिळत नाही आहे. म्हणजे अशी मुलगी की जी माझ्या आईवडिलांना आणि मला सांभाळून घेईल आणि जिला एकही वाईट सवय नसेल, अशी मुलगीच मिळत नाही. हा लोचा आहे. तुझं भलं हो. फार अपेक्षा आहेत तुझ्या पण. पुन्हा Anyways. एकदा तुमच्या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या टीमसाठी. प्लीज तुम्ही आसनस्थ व्हा. आता आपण स्वागत करूया मराठीतल्या एका दमदार देखण्या अभिनेत्याचं, जो इंट्रोड्यूस करणार आहे श्रावण बाळ रॉकस्टारची कास्ट, दमदार आणि देखणा अभिनेता. आधी काय वाटतंय तुला या नव्या चॅनल बद्दल, या नव्या शो बद्दल? ह्या शोबद्दल मी आधी बोलीन. मला असं वाटतं की आपण यंग आहोत म्हणून जुन्या गोष्टी आपण विसरलो आहोत असं बिलकुल नाही आहे. आपली संस्कृती, आपले संस्कार, वी हॅवंट फॉरगॉटन देम. आणि म्हणजे आपण आपल्या आईवडिलांबरोबरच राहतो. मी आज जे काय आहे ते माझ्या आईवडिलांमुळेच मी आहे. अँड मला असं वाटतं की माझ्या जनरेशनच्या सगळ्यांना असंच वाटतं, ह्याची मला खात्री आहे. बेसिकली ह्या जनरेशनच्या सगळ्यांना तो एक बॅलन्स कळला आहे, आणि म्हणजे दोन्ही गोष्टी कशा बॅलन्स करायच्या. अँड श्रावणबाळ रॉकस्टार हा शो त्या बॅलन्सबद्दलचा आहे. आणि म्हणून मला हा शो, हा कॉन्सेप्ट खूप रिलेट होतो आहे. आणि आय थिंक इट्स गोइंग टू बी अ ग्रेट शो. आणि मी खूप उत्सुक आहे हा रॉकस्टार शो बघण्यासाठी.
सो ऑल द बेस्ट गाईज अँड ऑल द बेस्ट टू झी युवा. आपले आई वडील आणि पुढची जनरेशन ह्याचा मिलाप हा शो आहे आणि फक्त शोच नाही तर हे संपूर्ण चॅनल आहे. आपली संस्कृती जपणारं पण नवीन स्वप्न दाखवणारं झी युवा आहे असं मला वाटतं. आणि जसं ज्योतिताई मगाशी म्हणाल्या की सगळं मिथ्या असतं, आजी काकू काका वगैरे, आणि सगळेच आपण इथे एकाच वयाचे एकाच विचारांचे आहोत. आणि मला असं वाटतं की आम्ही अत्यंत यंग टीम बरोबर उभे आहोत, कारण याच्या आधी जेवढ्या काही टीम्स येऊन गेल्या ना त्यांच्यापेक्षा ही आय थिंक सगळ्यात लहान टीम आहे. सो माझ्या खूप खूप शुभेच्छा ह्यांना आणि ह्या संपूर्ण चॅनलला. वेलकम टू द वर्ल्ड ऑफ रामाश्रय. या एक नमुन्यांना भेटायला आणि भरपेट एन्जॉय करायला आता टेन्शनला लागणार बांबू इथे टाका तंबू. क्या बात है. थँक्यू. Three cheers for Zioa. Hip hip. Hip hip. Hip hip. And last but not the least, a big thank you to More Mischief for dressing me up. नमस्कार, मी अमित राज. सबस्क्राईब टू राष्ट्रीय मराठी.